या संपूर्ण भूतलावरती एकमेव अशी पत्नी होऊन गेली जिने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते आणि तिच्या प्रित्यर्थच आपण एक सण साजरा करतो। तो कोणता तर वट सावित्री किंवा वट पौर्णिमा। हा सण आपण तेव्हापासूनच साजरा करायला सुरुवात झाली। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील वट पौर्णिमा तिथीला वट सावित्री पौर्णिमा हा सण साजरा होतो। हा संपूर्ण भारतामध्ये देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या तिथीला साजरा केला जातो। हा सण काही ठिकाणी पौर्णिमेला साजरा होतो तर काही ठिकाणी अमावस्येला साजरा होतो। वट सावित्री पौर्णिमा साजरी करण्याचं धार्मिक महत्त्व सुद्धा खूप आहे। त्याच पद्धतीने पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते। त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, कारण वडाला सगळ्यात दीर्घ आयुषी असं झाड मानलं गेलेलं आहे। ज्याप्रमाणे ते झाड असंख्य वर्ष जगतं आणि त्याचे ज्या काही पारंब्या आहेत त्याला अगदी बहर येतो, त्याच पद्धतीने आपल्या पतीला त्या वडाच्या झाडासारखं निरोगी दीर्घायुष्य लाभावं, आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि संतती आनंदामध्ये नांदावी म्हणूनच या वडाच्या झाडाचं पूजन या वटपौर्णिमेच्या दिवशी केलं जातं। तर यंदाची ही जी वटपौर्णिमा आहे त्याची तिथी काय, शुभ मुहूर्त काय किंवा याचं महत्त्व काय याची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत। सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले। तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा। त्यामुळेच आपण हा सण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या झाडाची पूजा करून निर्जला व्रत ठेवून हे पूजन केलं जातं। तर काही ठिकाणी हे व्रत त्रिरात्री म्हणजे 3 दिवस आणि 3 रात्रीच केलं जातं। या दिवशी निरंकार किंवा मग उपवास धरून हे व्रत केलं जातं। काही ठिकाणी 1 दिवसांचा उपवास केला जातो तर काही ठिकाणी फक्त वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंतच सुवासिन स्त्रिया हे व्रत आपल्या पतीसाठी ठेवतात। असं मानलं जातं की वडाची पूजा केल्याने 7 जन्मांसाठी तोच पती मिळतो, म्हणूनच सुवासिन स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाला 7 फेरे मारले जाते आणि याची पूजा सुद्धा केली जाते। सावित्री देवीनी या दिवशी विवाहित जोडप्यांवरती कृपा करते अशी देखील मान्यता आहे। तर या वर्षी वटपौर्णिमेची तारीख आहे 10 जून म्हणजेच मंगळवार 2025। वटपौर्णिमेची तिथी ही सकाळी 11:35 सुरू होणार आहे आणि पौर्णिमा संपणार आहे 11 जून दुपारी 1:13। त्यामुळे आपण 10 जून रोजीच सकाळी 11:30 पासून हा शुभ मुहूर्त साजरा करणार आहोत। वट सावित्रीच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत हा ब्रह्ममुहूर्त असणार आहे। त्यामुळेच ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे हे सगळ्यात शुभ मानले जाते। पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ हा अतिशय शुभ काळ मानला जातो। तर काही ठिकाणी सावित्री अमावस्या व्रत म्हणून सुद्धा साजरं केलं जातं आणि ते व्रत सोमवार 26 मे 2025 रोजीच झालेलं आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिन स्त्रिया सकाळी लवकर उठून आपल्या देवी देवतांची पूजा करतात। या दिवशी अखंड उपवास धरला जातो। त्यानंतर वडाच्या पूजेची तयारी करून यथोपचारे वडाच्या झाडाची पूजा केली जाते। त्यामध्ये धूप दीप अगरबत्ती हार फुले 5 फळे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो तो आंबा, सुवासिनीच्या संपूर्ण साज शृंगाराचे सामान, सावित्रीच्या ओटीचं सामान, वडाला बांधण्यासाठी धागा, हे पूजेचं संपूर्ण सामान
त्याचबरोबर त्या दिवशी पुरणपोळीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि पुरणपोळीचाच नैवेद्य वडाच्या पूजेमध्ये घेऊन गेला जातो। तर संपूर्ण साजशृंगाराचं सामान हे सावित्रीला अर्पण केलं जातं। या दिवशी वडाच्या झाडाची, सत्यवान आणि सावित्रीची सुद्धा पूजा केली जाते आणि त्याच दिवशी अतिशय छान पद्धतीने सुवासिन स्त्रिया तयार होतात। हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगात कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवी, पैंजण आणि अतिशय भरजरी अशी साडी, कारण हा सण मुळात सौभाग्याचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो। अखंड सौभाग्य लाभावं म्हणूनच या दिवशी पूजा केली जाते। त्यामुळे संपूर्ण साजशृंगाराचं सामान हे वडाला अर्पण तर केलंच जातं, पण ते आपण परिधान सुद्धा केलं जातं। वडाच्या पूजेमध्ये संपूर्ण पूजा झाल्यानंतर वडाला प्रदक्षिणा घालणे म्हणजेच 7, काही ठिकाणी 21 तर काही ठिकाणी 108 अशा प्रदक्षिणा मारल्या जातात आणि आपण जे काही धागा किंवा दोऱ्याची रील घेऊन गेलेली असते तर तो धागा वडाच्या झाडाला गुंडाळला जातो। काही ठिकाणी 7 वेळा हा धागा गुंडाळला जातो तर काही ठिकाणी 108 वेळा। असं मानलं जातं की आपण वडाला 7 फेऱ्या घातले तर 7 जन्मांसाठी तोच पती आपल्याला मिळतो। म्हणूनच या वडाला प्रदक्षिणा मारण्याची किंवा मग वडाची पूजा करण्याची ही प्रथा रूढ झालेली आहे। प्रत्येक सुवासिन स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा जरूर करते। वडाची यथोपचारे पूजा झाल्यानंतर सुवासिन स्त्रियाला हळदी कुंकू दिलं जातं आणि त्यांची ओटी सुद्धा भरली जाते। तर हे व्रत का व कसे करावे? सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण या वटपौर्णिमेच्याच दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात। हा व्रत अनेक जण निर्जला ठेवतात तर काही जण एकभुक्त राहून ठेवतात। हिंदू रीतिरिवाजानुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावे आणि वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन हे व्रत सोडावे किंवा मग काही ठिकाणी संध्याकाळी सूर्यास्तानंतरच हे व्रत सोडले जाते। पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते। विवाहाच्या वेळी अग्नीचे 7 फेरे घेऊन 7 जन्माच्या गाठी पतींसोबत पवित्र बंधनात बांधल्या जातात। तर पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान याचा प्राण गेला होता। आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री अत्यंत दुःखी झाली होती आणि तिने तपश्चर्या करून अहोरात्र 3 दिवसांचा उपवास करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले होते। त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात मंगळसूत्रात एवढी शक्ती असते हे सिद्ध झाले आणि याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात। कारण सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत आणले होते आणि हे 3 रात्री किंवा त्रिरात्री व्रत केले होते। त्यामुळेच बायका हे 3 रात्रीचं व्रत ठेवतात किंवा मग शक्य नसेल तर 1 दिवसाचं सुद्धा हे व्रत केलं जातं आणि ज्या दिवशी म्हणजे सत्यवानाचे जे प्राण आहेत ते वटपौर्णिमेच्याच दिवशी परत मिळाले होते। त्यामुळेच वटपौर्णिमेचा हा उपवास आणि हा उत्सव किंवा सण साजरा करण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली। ज्या पद्धतीने सावित्री देवींना या यमदेवाची कृपा झाली आणि तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभलं, तशाच पद्धतीने आपल्या पतीला सुद्धा निरोगी दीर्घायुष्य लाभावं, आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदावी, त्यामुळेच हा सण साजरा केला जातो। तर ही संपूर्ण वटसावित्रीच्या व्रताची कहाणी किंवा ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला